राज्यातील काही भागात 24 तासात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाच्या होसळीकरांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो। राज्यात विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळत आहे। येत्या 2 तासात देखील मोठा हाय अलर्ट असून सतर्क राहावे, कारण सध्या स्थितीला अचानकपणे पाऊस आता तीव्र होत चाललेला आहे। काल थोडासा जोर कमी झाला, त्यामुळे वाटलं की आता पाऊस थोडासा जोर कमीच करत आहे, मात्र अचानकपणे आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतानाचं चित्र स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे। आता विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज पुढच्या काही तासातच बघायला मिळणार आहे। मोठं पावसाळी वातावरण हे आता राज्यामध्ये सक्रिय होणार आहे। नेमका पाऊस कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक राहील, कुठे मुसळधार पाऊस राहील, कुठे जोरदार पावसाचा अंदाज आहे, सर्व काही आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल। त्याकरिता फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे काय होईल, रोजची रोज हवामान अंदाज बघायला मिळेल। व प्रत्येकाने एक आणखीन छोटंसं काम करायचं आहे, आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात नेमका पाऊस कसा राहील, सर्व काय अंदाज आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला पाहूयात सविस्तर हवामान अंदाज। तर या ठिकाणी बघू शकता, खूप मोठं अतिशय भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण राज्यात आता तीव्र होत चाललेलं आहे। पुढचे काही तास तर अधिक महत्त्वाचे ठरणार असून सध्या जर विचार केला तर केज तालुक्यात पावसाचा जोर वाढणार आहे। त्यातले त्यात पात्रूड, भूम, तारखेडचा भाग असेल, याही ठिकाणी आता विजांच्या लखलखाटासह मुसळधार पाऊस येत्या 2 तासाच्या सक्रिय होणार आहे। पात्रूडला सध्या धो-धो पाऊस हजेरी लावत आहे, याची तीव्रता आणखीन वाढण्याचा अंदाज आहे। त्यानंतर करमाळ्याच्या भागामध्ये, तसेच इकडे जो कर्जतच्या आसपासचं जळगाव आहे, म्हणजे इकडे उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव नाही तर इकडे पश्चिम महाराष्ट्राच्या जवळ एक जळगावच आहे। जळगाव कर्जतचा भाग असेल, मिरजगावचा भाग असेल, आष्टी जामखेडचा भाग असेल, या ठिकाणी भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण येत्या 2 तासात बघायला मिळणार आहे। विजांचा लखलखाट अधिक राहणार असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला अधिक तीव्र होतानाचं चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क देखील राहणं गरजेचं आहे। त्यानंतर इकडे बघा, पुढचे काही तास असे महत्त्वाचे ठरणार आहेत की अचानकपणे आता एक तीव्र वातावरण पावसाचं राज्यात सक्रिय होणार आहे। व तुम्ही म्हणाल कालच्यापेक्षा अधिक पाऊस होत आहे, नदी नाले वाहतील, असा पाऊस आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळणार आहे। टप्प्याटप्प्यानं पावसाचा जोर आणखीन आता तीव्र होत जाणार आहे। तर चला आता यामध्ये कोणते पुढचे जिल्हे आहेत व कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर चला अंदाज बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, आता विचार जर केला तर येत्या 2 तासामध्ये कळंब तालुका असेल, कळंब तालुक्याच्या आसपासच्या भागात तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। कळंब चौसाळ्याच्या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे। केज, अंबेजोगाई, बर्दापूरच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता आता 100% बघायला मिळू शकते। तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण दाखल होणार आहे। त्यानंतर इकडे परळी साईडचा काही भाग असेल, बर्दापूरचा काही साईडचा भाग असेल, या ठिकाणी विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचं आगमन होणार आहे। त्यामुळे सतर्क राहा, तुफान पाऊस राज्यामध्ये आता दाखल होत आहे। विजांचा लखलखाट अधिक देखील बघायला मिळत आहे। सर्व शेतकऱ्यांनी सावध व सतर्क राहणे योग्यच राहील। विजांचा लखलखाट अधिक प्रचंड बघायला मिळणार आहे। तीव्र विजांच्या कडकडाटासह हा पाऊस येत असल्यामुळे जेवढं होईल तेवढे शेतकऱ्यांनी सतर्क राहणं देखील गरजेचंच ठरेल। तर त्यानंतर आता पुढचे अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी अतिशय भयंकर पाऊस येऊ शकतो, तर यामध्ये चौसाळ्याचा भाग येत्या 2 तासात पाऊस वाढणार आहे। लक्ष देऊन बघा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्याचा, तालुक्याचा सर्व अंदाज बघायला मिळेल, कारण आपण सर्व जिल्ह्यांचा अंदाज पाहण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। मोठं पावसाळी वातावरण वाढणार आहे व एवढंच नाही तर एक तीव्र स्वरूपाचं आता वादळी वातावरण बंगालच्या उपसागरात काही तारखेला तयार होणार आहे व राज्यात अतिवृष्टीची शक्यता पुढच्या काही तारखांना देखील बघायला मिळणार आहे। त्यामध्ये कोणत्या तारखा आहेत तो देखील अंदाज तुम्हाला बघायला मिळेल। त्याकरिता फक्त आपला हा व्हिडिओ एकदम आता शेवटपर्यंत बघत चला व चॅनलवरती नवीन असाल तर एक छोटंसं काम करा, चॅनलला आता सबस्क्राइब करून घ्या। त्यानंतर इकडे केज तालुक्यामध्ये नवीन ढग तयार होण्याची शक्यता, या ठिकाणी पावसाचा जोर व्याप्ती वाढणार आहे। चौसाळा, कळंब, बर्दापूरच्या साईडला या ठिकाणी पाऊस आपली तीव्रता आणखीन वाढवण्याचा अंदाज बघायला मिळू शकतो। विजांच्या लखलखाटासह पावसाची तीव्रता ही आता वाढत जाणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। विजांचा धोका अधिक राहणार आहे। मुसळधार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी येणार आहे। तर चला पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता सध्या पाऊस सुरू झालेला आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे, अशा जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो।
तर यामध्ये इकडे बघा खूप मोठा भयानक अलर्ट पावसाचा आता आपल्याला बघायला मिळत आहे। यामध्ये जर विचार केला तर मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये जर विचार केला तर काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी पावसाची अधिक मोठी तीव्रता आपल्याला बघायला मिळू शकते, तुफान स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। यामध्ये आता जर विचार केला तर जामखेडच्या भागामध्ये, कडा आष्टीच्या भागात अतिवृष्टी मागच्या 2 दिवसापूर्वी 15 तारखेला झाली, तर आता त्यासारखाच पाऊस म्हणजे थोडाफार कमी राहील पण जोरदार ते मुसळधार पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे। यामध्ये जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, दौंड येत्या 2 तासात आणखीन तीव्रता वाढेल। सध्या श्रीगोंद्याला भयानक पाऊस सुरू असल्याचं शेतकऱ्यांनी पण सांगितलं होतं, पण आणखीन तीव्रता अधिक होण्याचाच अंदाज आहे। पाऊस उघडण्याच्या मार्गावरती नाहीये। यामध्ये जर पारगाव, सुद्रकचा भाग असेल, बोरीचा भाग असेल, नावरेचा भाग, राहू, केडगावचा भाग आहे, दौंड, तसेच रासेनचा भाग, कर्जत, जळगाव, मिरजगाव, बेटेकवाडीचा भाग आहे, श्रीगोंदा, पेडगावचा भाग आहे, त्यानंतर इकडे कुलधरणचा भाग असेल या ठिकाणी व कर्जत, जळगावच्या भागामध्ये तुफान काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे करमाळ्याच्या भागामध्ये भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण दाखल होणार आहे। इकडे बघा करमाळ्याचा जर विचार केला तर नदी नाल्यांना पाणी असा पाऊस बघायला मिळेल। करमाळा तालुका तसेच सोलापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी कमेंट केलेले होते आमच्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील, तर आता याही ठिकाणी पाऊस वाढण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। मुसळधार ते काही ठिकाणी भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता दाखल होणार आहे, ते पण विजांच्या कडकडाटासह पावसाळी वातावरण राहणार आहे। मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज देखील आपल्याला या माध्यमातून काही ठिकाणी बघायला मिळू शकतो। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणे देखील गरजेचे राहील। विजांचा कडकडाट प्रचंड बघायला मिळणार आहे। चौसाळा, कळंबच्या भागात येत्या 2 तासात मोठं पावसाळी वातावरण दाखल होणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज 100% आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। येथे येणारे 2 तास तर खूप महत्त्वाचे राहतील। त्यानंतर रात्री उशिराला तर मोठा अलर्ट पावसाचा आज देखील बघायला मिळणार आहे। जरी सध्या वातावरण जास्त दिसत नसलं तरी रात्री उशिरापर्यंत अचानकपणे धोधो पावसाचं वातावरण हे सक्रिय होणार आहे। तर त्याला आता कोणत्या भागात सध्या पाऊस सुरू आहे व सध्या आता पावसाळी वातावरण कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे की तुफान पाऊस होण्याचा अंदाज आहे, तर चला आता मोठा पाऊस पडणारे जिल्हे कोणते आहेत त्यांची नावे सांगतो। आता फक्त जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना सर्व अंदाज बघायला मिळेल। तुमचा जिल्हा, तालुका तर कमेंटमध्ये कळू शकतात। तसेच श्रीगोंदा, कर्जत, दौंड, राहू, करमाळा, परंडाचा भाग असेल, जामखेडचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी भयानक पावसाचा अंदाज आहे। राहू, परंडा, बार्शीच्या भागात तुफान पावसाची शक्यता बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। विजांचा खूप मोठा धोका तर राहणार आहे, हे निश्चित आहे। 100% जोरदार पाऊस, काही ठिकाणी भयानक स्वरूपाचा मुसळधार पाऊस 100% बघायला मिळू शकतो। यामध्ये विजांचंच प्रमाण अधिक राहणार असल्यामुळे एक भीतीचं वातावरण आहे। त्यानंतर पावसाचा जोर देखील अधिक तीव्र हे तर राहणारच आहे, देखील 100% शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या। विजांचा लखलखाट तुफान पाऊस आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये पाहायला मिळू शकतो। तसेच माजलगाव तालुका, सेलूचे भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचं वातावरण आता दाखल होणार आहे। त्यानंतरचे पुढचे जिल्हे, सेलू तालुका, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी भयानक स्वरूपाचं मुसळधार वातावरण आता दाखल होणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तीव्रता व्याप्ती देखील काही ठिकाणी चांगली राहण्याची शक्यता असून आता विजांच्या लखलखाटासह भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला बघायला मिळू शकतं। त्यानंतर नांदेड, माजलगाव, सेलू, पैठण, जालन्याचे बहुतांश भाग पाऊस आता व्याप्ती वाढून या ठिकाणी धोधो बरसणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे व आपला हा अंदाज लक्षात घ्यावा, कारण हे खूप मोठं जोरदार पावसाळी क्षेत्र आपल्याला राज्याच्या दिशेने बघायला मिळत आहे। हे देखील सर्व शेतकऱ्यांनी जाणून घेणं गरजेचंच राहील। तर चला आता पुढचे जिल्हे बघूयात। अजून कोणत्या जिल्ह्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे त्या जिल्ह्यांची नावे। तर इकडे बघा यामध्ये जर विचार केला तर आता पुढचे काही जिल्हे देखील बघायला मिळत आहेत। यामध्ये जर विचार केला तर केज तालुका, परळी, बर्दापूर या तालुक्यांमध्ये धोधो पावसाचा आता अंदाज राहणारच आहे। त्यानंतर गेवराई, माजलगाव, पाथरी, परभणी, गंगाखेड, पूर्णाचा भाग याही ठिकाणी बसमत मुसळधार स्वरूपाचा काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला 100% बघायला मिळू शकतो। विजांच्या कडकडाटासह लखलखाटासह तुफान पावसाचा अंदाज आपल्याला 100% बघायला मिळणार आहे। जिंतूर, सेलू, परतूर, अंबड, पैठण, बागूर, गेवराई, बीड उत्तर साईडचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तीव्र स्वरूपाचा पावसाचा जोर आपल्याला राज्यातील बऱ्यापैकी भागात पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा। विजांचा प्रचंड कडकडाट देखील पाहायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज 100% आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे
राहुरी, गोडेगाव, बागूर, पाथर्डीचा भाग असेल, अहिल्यादेवीनगरचा भाग असेल, गेवराई, बीडचा भाग असेल, मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. तुफान पावसाची शक्यता आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये पाहायला मिळू शकते. हे देखील सर्व शेतकऱ्यांनी आता लक्षात घ्यावं. विजांच्या लखलखाटासह मोठं पावसाळी वातावरण आता आपल्याला बघायला मिळणार आहे. तुफान पावसाचा अंदाज देखील आपल्याला बऱ्यापैकी भागामध्ये पुढच्या काही तासात आता बघायला मिळू शकतो. तर चला आता तीव्र पाऊस कोणत्या दिशेने दाखल होत आहे, कुठे मुसळधार पावसाची व्याप्ती आता वाढत चाललेली आहे, अशा जिल्ह्यांची नावे आता तुम्हाला राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओत सांगणार आहे. त्याकरिता आता फक्त राहिलेला लक्ष देऊन व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात आता रात्रीपर्यंत किंवा उशिरा पावसाची हजेरी लागणार आहे. कारण पाऊस तर 100% येणार आहे, असं समजू नका पाऊस गेला, पावसाची तर हजेरी लागणार आहे. तर चला आता जिल्हे आपण बघूयात. जर यामध्ये विचार केला तर आता एकंदरीत सध्या स्थितीला स्पष्टपणे माहिती दिसत आहे. करमाळा, परंडाला मुसळधार ते अतिशय मुसळधार पाऊस, चौसाळा, जामखेड, कर्जतच्या साईडला मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज 100% पाहायला मिळेल. हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. विजांच्या लखलखाटासह मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची व्याप्ती तीव्रता वाढण्याची शक्यता आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. केज, कळंब, चौसाळ्याच्या भागामध्ये देखील आता तुफान पाऊस दाखल होणार असून 2 तासामध्ये तुफान पावसाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. विजांच्या प्रचंड कडकडाटासह भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण याही ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दाखल होतानाचा अंदाज दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो सतर्क राहा. पावसाची तीव्रता अधिक होणारच आहे. त्यानंतर इकडे उत्तर साईडला नांदेड, पूर्णा, बसमत, भोकर, हिमायतनगर, उमरखेडचे भाग असतील, हिंगोलीचा भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही भागात अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय होणार आहे. विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही 100% आपल्याला बघायला मिळू शकते. हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. त्यानंतर इकडे वाशिम, शेवगाव, अमरावतीचे भाग असतील, याही ठिकाणी धो पावसाचा अंदाज असून नागपूरच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तीव्र पावसाची हजेरी राज्यातील बऱ्यापैकी भागात पाहायला मिळू शकते. त्यामुळे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. पावसाची तीव्रता देखील आणखीन तीव्र आता स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यानंतर जर विचार केला तर नागपूर साईडला देखील जोरदार ते मुसळधार, जळगावला देखील जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज 100% आपल्याला बघायला मिळणार आहे. तीव्र व्याप्तीचा हा पाऊस आपल्याला पाहायला मिळत असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं आपल्याला वातावरण हे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यानंतर जर विचार केला तर मालेगाव असेल, त्यानंतर नाशिक, इगतपुरीचा भाग असेल, तसेच उत्तर साईडचे नाशिकचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस. मनमाड साईडला देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार. मनमाड, येवला, कोपरगाव, वैजापूर, तालवेड याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस पुढच्या काही तासात दाखल होणार आहे. आणखी तीव्रता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढत चाललेली आहे तर चला सांगतो. कारण एक मोठे पावसाचे ढग आता काही जिल्ह्यांकडे सरकत जाणार आहेत. त्यामुळे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. तर चला त्या जिल्ह्यांची नावे बघूयात. यामध्ये इकडे बघा, केज तालुका, परळी, करमाळा, पेठ, उत्तर, लातूर भाग असेल, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज 100% आपल्याला बघायला मिळणार आहे. विजांच्या लखलखाटासह मोठं पावसाळी वातावरण दाखल होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. तुफान पावसाचं वातावरण राज्यभरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यानंतर माजलगाव, सेलू, नांदेडच्या बहुतांश भागात, बीड, अहिल्यादेवीनगर, दौंडच्या भागात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच केज तालुक्यात देखील, माजलगाव, पाथरी तालुक्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. त्यामुळे सतर्क राहा. विजांच्या लखलखाटासह मोठं जोरदार ते मुसळधार पावसाचं वातावरण राज्यभरामध्ये आता दाखल होणार असून तीव्र पावसाचा अंदाज राज्यभरामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे साईट असतील, या ठिकाणी उत्तर साईडचे भाग बरेच असतील, त्याही ठिकाणी जोरदार ते मुसळधार काही ठिकाणी अतिशय भयानक स्वरूपाचा पावसाचा अंदाज 100% आपल्याला बघायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यादेवीनगर, वाशिमचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तसेच मालेगाव, अहिल्यादेवीनगरच्या भागामध्ये देखील तुफान पावसाचा अंदाज राहील. काही ठिकाणी अतिशय भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता 100% दाखल होणार आहे. त्यानंतर केज तालुका, कळंब तालुका, बीड, गेवराई, पाथर्डी, अहिल्यादेवीनगरच्या देखील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे. तर तीव्रता कुठे राहील तर चला लगेच सांगतो.
तर तीव्रता बघा इकडे शिरूर राळेगावच्या भागात, चाकण करमळा मंचर अळकोटीच्या भागात, अहिल्यादेवीनगर जुन्नरच्या भागात, राहुरीच्या भागात तीव्रता अधिक राहणार असून मुसळधार पावसाचा जोर 100% आपल्याला बघायला मिळणार आहे. राज्यामध्ये आता तीव्रता चांगली वाढत जाणार असून मुसळधार पाऊस लवकरच चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय होणार आहे. त्यामुळे अंदाज लक्षात घ्या. जर वातावरणात काही बदल झाला तर लवकरच या चॅनलच्या माध्यमातून हवामान अंदाज दिला जाईल. त्यासाठी आत्ताच आपली चॅनल सबस्क्राईब करा. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले तर रोज सविस्तर अंदाज तुम्हाला बघायला मिळेल. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.